येण्यास सुरुवात झालेली आहे। आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी येण्यास सुरुवात झालेली आहे। आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे। आज 3000 रुपये जमा होतील। बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी झाली आहे। पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिस समोर महिलांच्या रांगा लागल्यात। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे आमच्या खात्यामध्ये 3000 जमा झाल्या आहेत। त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो आणि आनंदी। लाडक्या बहिणींनो, आज आहे गुढीपाडवा। नवीन वर्षाच्या सर्व लाडक्या बहिणींना हार्दिक शुभेच्छा। आज लाडक्या बहिणींना गोड बातमी मिळणार आहे। आज दुपारून आपल्या लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 2 हप्ते एकत्रित वितरित करण्यात येणार आहे। आत्ताची सर्वात मोठी आणि अतिशय आनंदाची बातमी आपण पाहत आहोत। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा, कारण मी पुढे अशा काही महत्त्वाच्या 2 बातम्या सांगणार जे ऐकून आपल्या लाडक्या बहिणी अतिशय आनंदित होणार आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा आणि मला कमेंट्स करा कोणाकोणाला हप्ता आलेला आहे, फेब्रुवारीचा हप्ता कोणाला आलेला आहे का, आणि तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं जानेवारीचा हप्ता कोणाला आला आहे हे सांगा मला आधी, कारण ज्यांना जानेवारी महिन्याचा हप्ता आलेला आहे त्यांना अगोदर फेब्रुवारी महिन्याचा हप्ता येणार आहे, नंतर मार्च महिन्याचा, आणि सगळ्यात महत्त्वाचं 3000चं वितरण होणार आहे। परंतु पहिल्यांदा फेब्रुवारीचा हप्ता 1500 रुपये पडेल, नंतर मार्च महिन्याचे 1500 रुपये, असे 2 वेगवेगळे मेसेज लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती पडणार आहेत। एका मेसेजमध्ये 3000 रुपये असं येणार नाही, लक्षात घ्या। पहिल्यांदा फेब्रुवारीचे 1500 येतील, नंतर मार्च महिन्याचे 1500 रुपये येतील। आत्ताची सर्वात मोठी आणि अतिशय आनंदाची बातमी आपण ही पाहत आहोत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट्समध्ये तुमचं KYC झालेलं आहे काही सांग, कारण पुढे खूप महत्त्वाच्या 2 अपडेट्स आहेत जे ऐकून लाडक्या बहिणी अतिशय आनंदी होणार आहेत। कारण पाडव्यानिमित्त, गुढीपाडव्यानिमित्त लाडक्या बहिणींना घरकुल योजनाचं माहीत नसेल तर त्यांनी घरकुल योजनाचं फॉर्म आहे भरला नसेल त्यांनी भरून घ्या। खूप महत्त्वाचा अपडेट आहे, कारण भरपूर लाडक्या बहिणींचं स्वतःचं घर असणं हे स्वप्न असतं आणि भरपूर लाडक्या बहिणींना हे माहीत नाही। परंतु घरकुल योजनेचा फॉर्म हा पटकन भरून घ्या, ग्रामीण असो शहरी भागात असो पटकन हा भरून घ्या। दुसरी गोष्ट म्हणजे भरपूर लाडक्या बहिणींना माहीत नाही आहे, बिनव्याजी कर्ज योजना ही सुरू आहे। भरपूर लाडक्या बहिणींनो, तुम्ही बिनव्याजी कर्ज योजनेसुद्धा घेऊ शकता। आता त्याचा व्हिडिओ मी सेपरेट बनवेल, ज्यांना माहिती पाहिजे त्यांनी कमेंट करा बिनव्याजी कर्ज कसं घ्यायचं। त्यांनी भरपूर कमेंट्स आले तर आपण नक्की त्याच्याबद्दल सेपरेट व्हिडिओ हा बनवणारच आहोत। भरपूर लाडक्या बहिणींना माहीत नाही आहे, परंतु भरपूर लाडक्या बहिणींसाठी शिलाई मशीनची योजना आहे, ह्यासाठी सुद्धा तुम्हाला अर्ज प्रक्रिया सुरू आहे, ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता। आणि सोबतच लाडक्या बहिणींना 30 प्रकारचे भांडे वितरणचं सुद्धा हे स्कीम ही चालू आहे। बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भरपूर लाडक्या बहिणींना 30 प्रकारचे नवनवीन प्रकारचे भांडे हे लाडक्या बहिणींना मिळत आहेत। त्याचा सुद्धा फॉर्म तुम्हाला भरायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही भरू शकताय। भरपूर सारे योजना सुरू आहेत, परंतु तुम्ही काय करताय, फक्त लाडकी बहीण योजना घेऊन बसलाय आणि बाकीच्या योजना तुमच्या हातातून चाललेल्या आहेत। त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा आत्ताच आणि कमेंट्स करा कुठल्या कुठल्या योजना तुम्हाला माहिती आहेत आणि कुठल्या माहीत नाही आहेत, तर त्या सगळ्यांचा आपण व्हिडिओ सेपरेट बनवणार आहोत। आता बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यादी आलेली आहे। तुमचं नाव पाहण्यासाठी तुम्हाला एक तर तुमचं काय करायचं आहे, अंगणवाडीमध्ये जाऊन तुमचं नाव आहे का नाही चौकशी करा। दुसरी गोष्ट, ग्रामपंचायतमध्ये जाऊन किंवा महिला व बालविकास खात्यामध्ये जाऊन तुम्ही चौकशी करू शकताय की तुम्हाला तुमचं नाव यादीत आहे का नाही, कारण लक्षात घ्या, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या हप्त्यासाठी तुमचं नाव यादीत असणं हे खूप आणि खूप महत्त्वाचं आहे। अन्यथा तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता हा तुम्हाला मिळणार नाही, सर्व लाडक्या बहिणींना येईल, परंतु तुम्हालाच हप्ता हा येणार नाही। आता तुम्ही म्हणाल, दादा ह्यासाठी काय करायचं आहे, तर पहिली गोष्ट आहे KYC। भरपूर लाडक्या बहिणींनी KYC केलेली नाही, त्यामुळे त्यांचं नाव हे बाद करण्यात आलेलं आहे। 31 मार्चपर्यंत KYC दुरुस्तीसाठी आपल्याला सवलत दिलेली आहे, तर 31 मार्चपर्यंत आपण सगळ्यांनी राहिलेल्या लाडक्या बहिणींनी ज्यांची KYC चुकलेली आहे अशा लाडक्या बहिणींनी KYC करून घ्यायचं आहे। आता मी तुम्हाला सांगणार आहे कोणत्या लाडक्या बहिणी पात्र झालेल्या आहेत। ज्यांचे लाडक्या बहिणीची योजनेची KYC झालेली असेल, ज्या लाडक्या बहिणीचं आधार कार्ड अपडेट असेल, ज्यांच्या घरी AC किंवा कार नसेल, ज्यांच्याकडे रेशन कार्ड असेल पिवळं किंवा केशरी, ज्यांच्याकडे 2.5 लाख रुपयापर्यंतचं उत्पन्न असेल, अशा लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती आपल्याला आजपासून 1500 रुपयांचा मेसेज हा पाहायला मिळणार आहे, कारण काल झालेल्या एका मोठ्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे। गुढीपाडव्यानिमित्त आपल्याला सर्व लाडक्या बहिणींना, ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती प्रत्येकी 1,500 रुपये असे 2 वेगवेगळे मेसेज असणारे 3000 रुपये हे आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यात आज येणार आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणी अतिशय खुश होणार आहेत, कारण अखेर त्यांचा पाडवा जो आहे तो गोड होणार आहे। त्यामुळं लाडक्या बहिणींनो,
तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट्स करा. आता काही महत्त्वाचे जिल्हे मी सांगणार आहे तुम्हाला, ज्यामध्ये सर्वात अगोदर पैसे येतील. लक्षात घ्या, प्रामुख्याने आज आपल्याला जर बघितलं तर आज 15 ते 16 जिल्ह्यांमध्ये वाटपाला वितरण सुरुवात होणार आहे आणि हे वितरण तुम्हाला कदाचित दुपारून पाहायला मिळू शकतं किंवा 12 नंतर पाहायला मिळू शकतं, कारण त्यांना आधी सगळं व्यवस्थित तुमची जी काही यादी आहे ते पाहूनच तुम्हाला वितरण करण्यात येणार आहे. त्यामुळं लाडक्या बहिणींनो, यादी द्यायचं असेल तर मी सांगितलं तुम्हाला काय करायचं आहे. KYC करून घ्या, रेशन कार्ड अपडेट करून घ्या, आधार कार्ड अपडेट करा. KYC झालेलं असेल तर KYC करून घ्या. ह्या सगळ्या गोष्टी करणं अतिशय आवश्यक आहे. तरी देखील आता भरपूर लाडक्या बहिणी म्हणतात आमची KYC झालेली आहे दादा, तरी आपल्याला पैसे येत नाहीत. त्याचा अर्थ असा आहे की तुमचं नाव यादीतून बाहेर काढलेलं आहे, तुम्ही अर्ज प्रक्रियेमध्ये बाद झालेला आहात. तर त्यासाठी तुम्हाला अंगणवाडीत जाऊन लाडकी बहीण योजना पुन्हा सुरू करण्याबाबतचा अर्ज हा भरून द्यायचा आहे, तरच तुमचे जे काही हप्ते आहेत ते सुरू राहतील. आता आपण जर बघितलं जिल्हे काही असे आहेत: पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे, जालना, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, मिरज, पुढे छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, नाशिक अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांपासून ही जी सुरुवात आहे ती केली जाणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदा पोस्टाच्या खात्यात पैसे येतील, नंतर स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया, नंतर प्रायव्हेट बँक आणि नंतर जिल्हा मध्यवर्ती बँकमध्ये येणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बघा तर काय म्हणाल. काटेकोर पद्धतीने हे करत असताना कंप्लेंट बेस जात आहोत, कारण सुरुवातीला सुद्धा मुख्यमंत्री असतील आम्ही या गोष्टीला त्या ठिकाणी ज्या वेळेला विचारणा करण्यात आलेली आहे, एक बाब आम्ही स्पष्ट केलेली आहे की कुठलीही जे पाऊल आहे या योजनेबाबत ते कंप्लेंट बेस्ड असेल, कुठलीही स्क्रुटिनी असेल ही कंप्लेंट बेस्ड असेल. आज जे आम्हाला कंप्लेंट्स आलेले आहेत त्या आधारे आपण ही पुढची जी प्रक्रिया आहे किंवा कारवाई आहे तर सकट स्क्रुटिनी होणार नाही. मी म्हटल्याप्रमाणे ही स्क्रुटिनी कंप्लेंट बेस्ड असणार आहे. या संदर्भामध्ये आम्ही आधी सुद्धा स्पष्टता दिलेली आहे की आपण साधारणपणे अधिकाधिक गरजू महिलांना हा लाभ मिळण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आणलेली आहे. त्या संदर्भातली योग्य तो विचार करून आम्ही या 5 बाबी आणि या 5 बाबी या आपण GR मध्ये नमूद केलेल्या आहेत. कुठेही आपण शासन निर्णयामध्ये बदल करत नाही आहोत. कुठल्याही एका योजनेचा जर आपण लाभ घेत असाल, समजा उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना आहे, त्याचा लाभ 1500चा आहे, म्हणून त्या ज्या लाभार्थी आहेत संजय गांधीच्या ह्या आपण लाडक्या बहीणमध्ये घेतलेल्या नाहीयेत. पण नमो शेतकरी जी योजना आहे याचा 1000 रुपयाचा लाभ आहे. आपण GR मध्येच नमूद केलेला आहे की आपण 1500 जो फरक असेल ती फरकाची रक्कम आपण देणार. त्याच्यामुळे याच्यात आपण कुठेही GR मध्ये आपण बदल करत नाही. दुचाकी आहे आम्ही GR मध्येच नमूद केलेला आहे, पण 4 चाकी यांनी काही कंप्लेंट्स आम्हाला आलेल्या आहेत तर त्याच्यानी आपण फक्त इनिशिएट करत नाही आहोत. त्याच्यामुळे मी स्पेसिफाय केलेलं आहे की या 5 बाबी इन्कम टॅक्स म्हणजे उत्पन्नामध्ये जर वाढ झालेली असेल, 2.5 लाखाच्या पलीकडे जर कुठल्या लाभार्थ्यांचं उत्पन्न गेलं असेल तर ते आता त्या योजनेसाठी लाभार्थी म्हणून पात्र नाही आहेत. जर दुचाकीच्या वर जर कोणाची वाहनं 4 चाकीची असतील ते पात्र नाही आहेत. जर ते इंटरस्टेट जर